सो आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी, ती पण खूप झणझणीत आणि खूप मस्त अशी। हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते। तर दरवेळेसपेक्षा मी आज थोडीशी वेगळी बटाट्याची भाजी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। आणि मेन म्हणजे मी आज बटाट्याच्या भाजीमध्ये टोमॅटो घालणार आहे आणि रुद्राच्या पप्पाला त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेलं अजिबात आवडत नाही, पण मला बघायचं आहे आज की मी टोमॅटो घातलं तर म्हणजे त्यांच्या लक्षात येतं का नाही। त्यासाठी मी आज त्यांना न माहीत होता त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेलं आहे। तर चला आता उशीर न करता आपण रेसिपी चालू करूयात आणि बघूयात कशी होते ती। तर आत्ता आपण बटाट्याच्या भाजीसाठी घेतलेले आहेत मी 3 बटाटे घेतले होते, थोडे छोटे साईजचे होते। तर ते मी त्याची साल काढली आणि स्वच्छ कट करून घेतले धुवून। आणि त्याच्यासाठी घेतलेला आहे टोमॅटो, एक कांदा आणि कोथिंबीर आणि ते पण छान कट करून घेतले। आणि आता आपल्याला घालायची आहे फोडणी। तर आज मी वेगळ्या पद्धतीमध्ये भाजी बनवत आहे, जी की आपण पुरी भाजीसोबत पण खाऊ शकतो आणि खूप छान भाजी होणार आहे। त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा। तर आता तेल छान गरम झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकली मोहरी आणि मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि जिरे पण चांगले तळले की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे अगोदर कांदा। आणि कांदा चांगला तळल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। तर बघू शकता आता आपलं जिरे मोहरी छान तळलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये घालूयात कांदा। मी कांदा पण खूप बारीक कट करून घेतला, कारण की कोणी कोणी अशा भाजीला मिक्सरमधून पण काढून घेतो टोमॅटो आणि कांदा, तर ते पण काढायची गरज नाही। आपण जरी थोडासा बारीक कट केला ना तर त्याच्यापेक्षा ह्याची टेस्ट छान येते, कारण की ते मिक्सरमुळे थोडीशी टेस्ट त्याची वेगळी येते। पण अशी भाजी खूप भारी लागते आणि मेन म्हणजे मला ह्याच्यासोबत पुऱ्या बनवायच्या होत्या, पण नंतर मग मी चपात्याच बनवल्या, कारण की भाजी पण खूप तेलकट झालती आणि सगळ्यांच्या थोड्याशा तब्येती पण एवढ्या म्हणजे वातावरण खराब असल्यामुळे तब्येती पण थोड्याशा खराबच आहे। त्याच्यामुळे म्हटलं नको, फक्त भाजी छान बनवूयात। तर आता आपला कांदा छान तळलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात टोमॅटो। तर आपल्याला चांगला ब्राऊन कांदा होऊ द्यायचा आहे। बघू शकता मी एकदम ब्राऊन कलरचा कांदा होऊ दिलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहेत। आणि दरवेळी जी मी भाजी बनवत असते ना त्याच्यामध्ये टोमॅटो अजिबात घालत नाही, कारण की आमची तर टोमॅटो घातलेला अजिबात आवडत नाही बटाट्यामध्ये, पण ह्यावेळेस मी घातला कारण की मला खूप आवडतो, म्हणून म्हटलं चला ह्यावेळेस थोडीशी वेगळी भाजी बनवूयात। आणि त्याच्यामध्ये मग मी नंतर घातली हळद आणि थोडंसं मीठ, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर आपल्याला जे टोमॅटो आहे ना ते पण 1-2 मिनटं छान तेलात तळून द्यायचं आहे, जेणेकरून त्या फोडी आहेत ना त्या पण चांगल्या विरघळतात आणि गाळ झाल्या म्हणजे रस्सा पण छान होतो। आणि कधी पण फोडणीमध्ये म्हणजे जेव्हा आपण टोमॅटो वगैरे घातलं ना तेव्हा मीठ घातलं तर लवकर शिजतं आणि नंतर मीठ घातलं तर त्याची चव पण थोडीशी वेगळी राहते आणि शिजत पण नाही लवकर। त्याच्यासाठी कधी पण असं टोमॅटो वगैरे असेल किंवा भाज्या असतील ज्या मी तेलामध्ये परतून घेते त्याच्यामध्येच कधी पण मी मीठ घालते। आणि आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे ती अर्धी कोथिंबीर आत्ता घालूयात आणि अर्धी कोथिंबीर ठेवलेली आहे ते आपण नंतर घालूयात। मला जास्त तेलात टाकलेली कोथिंबीर जास्त आवडती। आणि नंतर बघू शकता आता आपला टोमॅटो पण छान शिजलेला आहे, कोथिंबीर पण छान शिजली, तेलामधली कोथिंबीर तळली ना छान तर त्याचा स्मेल अजून छान येतो कोथिंबीरीचा। त्याच्यासाठी मी थोडीशी अगोदर तेलात, कधी पण तेलात अगोदर टाकते आणि नंतर काही वरतून टाकते। तर आता आपल्याला जे टोमॅटो आहे ना ते गाळ झाले तर आपल्याला छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे, त्यांनी आपला रस्सा छान होतो भाजीचा। आणि आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत तिखट, जे मी घरी बनवलेलं तिखट आहे, मसाला तिखट। तर साधारण मी मोठा 1 चमचा तिखट घातलेलं आहे आणि अजून अर्धा चमचा घातलेला आहे। आणि आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, तर छान मिक्स करायचं आहे। अगदी आपल्याला जेव्हा पण आपल्याला फोडणीमध्ये तिखट वगैरे घालायचं असतं ना तेव्हा आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि त्याला पण थोडंसं तिखट टाकलं पण थोडंसं अर्धा ते 1 मिनिट छान परतून द्यायचं आहे, जेणेकरून तेल अजून छान सुटतं आणि भाजीला कलर आहे तो पण छान येतो। तर आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत बटाट्याच्या फोडी, ज्या मी कट करून ठेवलेल्या आहेत, धुवून ठेवलेल्या आहेत। तर आता आपण त्याच्यामध्ये फोडी टाकूयात आणि अजून पण छान असं परतून घेऊयात। ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं तरी पण चालतं आणि गार पाणी, तर मी ह्याच्यामध्ये गार पाणीच घालणार आहे।
तर आपल्याला पूर्ण फोडीला मसाला लावायचा आहे. तोपर्यंत आपल्याला फोडी छान अशा तेलात परतून घ्यायच्या आहेत. आणि सुकी जर भाजी करायची असेल ना तर आपण डायरेक्ट असं थोडंसं पाणी घालून पण असेच झाकण घालून शिजून देऊ शकतो. तर मध्येच थोडासा मोबाईल हल्ला, कारण की रुद्रांश मध्ये करत होता. त्याच्यासाठी मी ह्या व्हिडिओला जास्त करून ओव्हरवाईज दिला, कारण की त्याची एवढी मध्ये बड होती. सारखं मोबाईल मागायचा की मी धरतो, मी चालू करतो, मी बंद करतो. त्याच्यामुळं मी ह्याला ओव्हरवाईज देते. तर आत्ता मी राहिलेली कोथिंबीर आहे, तर ती कोथिंबीर पण आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि अजून छान परतूयात. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. तर मी सुरुवातीला जास्तच पाणी घालणार आहे आणि ते पूर्ण आपल्याला आटवून द्यायचं आहे. त्याने अजून छान भाजी होती. तर आता आपण ह्याच्यामध्ये घालूयात पाणी. तर थंड घातलं तरी पण चालतं, गरम घातलं तरी पण चालतं, पण गरम पाणी घातलं तर लवकर भाजी शिजते आणि गार पाणी घातलं तर भाजीला जरा शिजायला वेळ लागतो. तर आता आपल्याला ही भाजी आहे ही आपल्याला 5 ते 7 मिनिट आपल्याला छान शिजून द्यायची आहे. तर मी बघू शकता मी आत्ता तर भरपूर पाणी घातलेलं आहे, पण आपल्याला हे पूर्ण पाणी आटवून द्यायचं आहे आणि मग आपला बटाटा पण छान शिजतो. तर मी आत्ता 5 ते 6 मिनिटासाठी झाकण घालून ठेवलेलं आहे आणि बघू शकता आत्ता आपला बटाटा थोडासा 60-70% शिजलेला आहे. आणि अजून आपल्याला ह्यातलं पाणी आहे हे पण आटवून द्यायचं आहे आणि अजून आपल्याला छान बटाटा शिजून घ्यायचा आहे. तर अजून आपण थोडा वेळ ह्याला झाकण घालून शिजवणार आहोत. तर अजून पण मी 2-3 मिनटं झाकण ठेवलं आणि अजून पण झाकण काढल्याच्या नंतर पण बघू शकता अजून थोडासा रस्सा आहे. तर हा रस्सा पण आहे आपल्याला हा आता झाकण न ठेवता ओपनच शिजून द्यायचा आहे, जेणेकरून काय होतं तेल पण छान सुटतं भाजीला आणि ते पाणी आहे ते पण थोडं असलं तर नंतर आटून जातं. तर बघू शकता आता आपली भाजी छान शिजलेली आहे आणि तेल पण मस्त सुटलंय आणि मस्त बटाटा पण खूप छान शिजलेला आहे. तर आज मी फर्स्ट टाईम म्हणजे अशी मिक्स भाजी करते, कारण की मला खूप आवडते, पण आमच्या घरात जास्त आवडत नाही. आणि मी मेन म्हणजे न सांगता ही भाजी बनवलेली आहे की त्याच्यामध्ये टोमॅटो मी घालते म्हणून. तर बघूयात आता ह्यांना म्हणजे कळते का नाही मी टोमॅटो घातलेला आहे तसं. तर मस्त भाजी झाली आणि मला तर खूप आवडली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद केल्याच्या नंतर आपण नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघू शकता खूप छान भाजी झालेली आहे आणि तेल पण मस्त सुटले. तर मला तर आजची बटाट्याची भाजी म्हणजे मी दरवेळेस करत असते त्याच्यापेक्षा मला आजची बटाट्याची भाजी खूप म्हणजे खूप आवडली. तर बघू शकता खूप छान झालेली आहे. तर बघू शकता नवीन पद्धतीतच मला आजची भाजी जास्त आवडली, कारण की नुसता कांदा आणि बटाट्याची भाजी मला तर नाही आवडते, त्याच्यासाठी मला टोमॅटो आवडतो. पण सगळी खात नाही म्हणून मग मी सेम तशीच बनवते. पण आज म्हटलं थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवूया आणि मी त्याच्यात आज टोमॅटो घातलं आणि मी म्हणजे खरंच टोमॅटो घातल्यानं कळलंच नाही त्यांना, म्हणजे ते मला कधी म्हटलेच नाही की तू आज थोडीशी भाजी वेगळी केली, फक्त म्हटले छान केली. तर मला तर खूप आवडली. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आता भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.